स्वर्गीय अजितदादा पवार की जयंती पर देगलूर में रक्तदान शिविर और पत्रकार सम्मान समारोह आयोजित। देगलूर। स्वर्गीय अजितदादा पवार की जयंती के अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी देगलूर की ओर से सामाजिक सरोकारों को बढ़ावा देते हुए भव्य रक्तदान शिविर एवं पत्रकार सम्मान समारोह का आयोजन किया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में कार्यकर्ताओं, नागरिकों तथा युवाओं ने उत्साहपूर्वक भाग लिया। रक्तदान शिविर में अनेक रक्तदाताओं ने स्वेच्छा से रक्तदान कर मानव सेवा का संदेश दिया। इस अवसर पर वक्ताओं ने कहा कि रक्तदान महादान है और इससे जरूरतमंद मरीजों को नया जीवन मिलता है। समाज के प्रत्येक स्वस्थ व्यक्ति को समय समय पर रक्तदान के लिए आगे आना चाहिए। कार्यक्रम के दौरान विभिन्न समाचार पत्रों, डिजिटल मीडिया से जुड़े पत्रकारों का सम्मान पत्र व पेन भेंट देकर सम्मान किया गया। वक्ताओं ने कहा कि पत्रकार समाज का चौथा स्तंभ है और जनहित के मुद्दों को जनता तक पहुंचाने में उनकी महत्वपूर्ण भूमिका रहती है। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी, कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मीकांत पद्मवार, बालाजीराव टेकाले, देवेंद्र मोतवार, नंदकिशोर शाखावार, मधुकर सेठ नारलावार, दिगंबर कदलवार, दिगंबर कौरवार, सुमंत कांबले, मिलिंद बिरकांगन, संतोष उनगरतवार, मनोज तोटावर, संतोष नारलावार, उत्तम कुमार कांबठे, सैयद सर शरीफ, मामू खालिद पटेल, शेख शरीफ, शेख पाशा, सैयद अजीज, हनुमंत देशमुख, साई गांधीपवार और पत्रकार काँग्रेस पक्ष फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे। कालच्या ह्याच्यामध्ये मी बोललो, जे नरका रोडला जे कार्यक्रम झाला की आपण ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत या नगरीच्या, देगलूर शहराच्या, त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगानं आमच्या नगर परिषदेचे पूर्ण नगरसेवक, नगराध्यक्ष हे प्रभावीपणे या 5 वर्षामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण साकार करण्याचं काम येणाऱ्या काळात होईल। स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित क्रांती, वृक्षारोपण लागवड करून या देगलूर शहरामध्ये पूर्ण जिकडं तिकडं हिरवळ व्हावं या अनुषंगाने आपला प्रयत्न चालू आहे। या प्रसंगी देगलूर शहरामध्ये 15,000 वृक्षारोपण लागवड करायचं काम हाती घेतलेलं आहे। त्या अनुषंगाने वाटचाल सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये जसं एक आयडियल शहर जसं बारामती आहे त्या अनुषंगाने आपण देगलूर शहराचा विकास करायचा, कायापालट करायचं काम हाती घेत आहोत। त्या प्रमाणामध्ये थोडं का होईना आपण सुरुवात या प्रसंगी करत आहोत। या प्रसंगी जे आपण काही कार्यक्रम घेत असतो, काही जे काही कार्यक्रमाची या वृत्तपत्राच्या माध्यमातून सगळे आमचे पत्रकार बांधव वृत्तपत्रामध्ये प्रकाशन करून आमचं मनोबल वाढवतात, त्यांचाही या प्रसंगी आपण यशस्वी सत्कार करावा या अनुषंगानं आपल्याला इथं आम्ही बोलून आपलं सत्कार करायचा मानस आम्ही सगळ्यांनी हाती घेतलं। त्या अनुषंगानं आपल्याला विनंती केली। आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। मी 2 शब्द घेऊन चालणारे सर्व पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी या शहराचा कायापालट होण्याच्या दृष्टीने आपली आज नगर परिषद आपल्या हातात आहे आणि हे करत असताना जे उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत हे सगळ्यांनी सहभागी होऊन, जसं हा सप्ताह साजरा करताना वेगवेगळे कार्यक्रम, वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, काल नारायण रोडला त्या भागामध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम सय्यद मोहिउद्दीन आणि सर्व आपल्या राष्ट्रवादीच्या टीमने त्या ठिकाणी विविध चाचण्या, रक्ताच्या चाचण्या असतील आणि सर्व रुग्णांची तपासणी या ठिकाणी करण्यात आली। वृक्षारोपणामध्ये सगळ्यांनी आपण सहभाग घेतलं। म्हणजे विविध कार्यक्रम एवढ्या सुंदर पद्धतीने मला वाटतं आजपासच्या या नगर परिषदेच्या काळामध्ये या नगरीमध्ये पहिल्यांदा हे सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घडलेला आहे। जनसेवा सप्ताहामध्ये 22 ते 28 या तालुक्याच्या कालावधीमध्ये पक्षाच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले। त्या शेवटचा भाग म्हणून आज आपल्या सर्व पत्रकारांचा सत्कार आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। त्या कार्यक्रमावर उपस्थित सहकारी प्रतिनिधी, माजी नगराध्यक्ष बालाजीराव टेकाळे, शहराचे अध्यक्ष देवेंद्र मोतवार, शाखावार,
लोकांच्या आता मुंबई लोकांमध्ये सगळीकडे उपस्थित शरीफ मामूर कदम तुमचे सहकारी खालीद पटेल आणि बोलावा संतोष विरोधवार सुनील कांबळे साहेब पवार ओंकार उलेवार पक्षाचे सर्व पदाधिकारी यानंतर गजानन टेकाळे यानंतर नवीन